नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी शरीरातील एका अत्यंत महत्त्वाच्या प्रणालीबद्दल म्हणजेच रक्ताभिसरण संस्थेबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय? ही ती प्रणाली आहे जी आपल्या संपूर्ण शरीरात रक्त पंप करते आणि रक्ताचा अखंड प्रवास सुनिश्चित करते. या प्रवासाचा उद्देश शरीराच्या प्रत्येक पेशीला जीवनदायी घटक पोहोचवणे आहे. तुमच्या समोर शरीरातील रक्तवाहिन्यांचे ब्लड वेसल्स रक्तवाहिन्या प्रचंड मोठे जाळे दिसत आहे. धमन्या आर्टरी शुद्ध रक्त वाहून नेतात, तर शिरा वेन अशुद्ध रक्त परत आणतात. हा संपूर्ण प्रवास नियंत्रित करतो एक छोटा पण शक्तिशाली अवयव, आपले हृदय, हार्ट. हृदय म्हणजे आपल्या शरीराचे मध्यवर्ती पंपिंग स्टेशन आहे. ते अथकपणे कार्य करते आणि रक्त संपूर्ण शरीरात ढकलते. चला आता हृदयामध्ये रक्ताचा प्रवास नेमका कसा होतो हे पाहूया. हृदयाला प्रामुख्याने 4 कप्पे चेंबर्स असतात. 2 अलिंद एट्रिया आणि 2 निलय वेंट्रिकल्स. प्रत्येक कप्प्याचे कार्य वेगळे आहे. शरीरातील वापरलेले ऑक्सिजन विरहित, ऑक्सिजन पूर अशुद्ध रक्त सर्वप्रथम हृदयाच्या उजव्या बाजूला म्हणजे उजव्या अलिंदात प्रवेश करते. येथून हे रक्त शुद्धीकरणासाठी फुफ्फुसांमध्ये लंग्स पाठवले जाते. फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो आणि ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळतो. ऑक्सिजनने समृद्ध झालेले शुद्ध रक्त परत हृदयाच्या डाव्या बाजूला येते आणि तिथून ते मोठ्या दाबाने संपूर्ण शरीरात पंप केले जाते. आता आपण बघूया की हे शुद्ध रक्त शरीराच्या पेशींपर्यंत कसे पोहोचते. धमन्या आर्टरीज हृदयापासून शुद्ध रक्त घेऊन जातात, तर शिरा वेन्स अशुद्ध रक्त हृदयाकडे परत आणतात. मात्र पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी रक्त केशवाहिन्यांचा कॅपिलरीज वापर करते. केशवाहिन्या कॅपिलरीज अत्यंत बारीक रक्तवाहिन्या आहेत. त्यांची भिंत खूप पातळ असते, ज्यामुळे देवाणघेवाण करणे सोपे होते. लाल रक्तपेशी केशवाहिन्यांमधून पुढे सरकतात आणि शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटक न्यूट्रिएंट्स पुरवतात. याच वेळी रक्तपेशी पेशींमधून कार्बन डायऑक्साईड CO2 आणि इतर टाकाऊ पदार्थ गोळा करतात, जे आता अशुद्ध रक्त बनते. आपण आता रक्ताचा हा अविश्रांत प्रवास पाहिला, जो हृदयापासून सुरू होतो आणि परत हृदयाकडे येतो. रक्ताभिसरण संस्था हृदय, फुफ्फुसे आणि शरीराच्या अवयवांमध्ये एक सुंदर आणि अखंड चक्र कंटिन्युअस लूप तयार करते, ज्यामुळे आपले जीवन चालू राहते. या रक्ताभिसरण संस्थेमुळेच आपले शरीर ऊर्जावान राहते. पुढील वेळी हृदयाची धडधड ऐकाल तेव्हा या महत्त्वपूर्ण कार्याची आठवण ठेवा. धन्यवाद.